अध्यक्ष महोदय, मगाशी मंत्री महोदय जेव्हा उत्तर देत होते तेव्हाच खरं मी हरकत घ्यायला उभा राहणार होतो, पण मला माहित होतं की अध्यक्ष महोदय मला संधी देतील आणि मी त्या प्रश्नाचं निराकरण करून घेईन। हरकत एवढ्याकरता मी आपल्या समोर घ्यायला उभा होतो की आपण जे 3 स्टेजेस ठरवल्यात त्या तिसऱ्या स्टेजमध्ये आपण रत्नागिरी जिल्हा टाकलात, कोकण टाकलात, परंतु मंत्री महोदय आपल्याला कदाचित ज्ञात आहे की नाही मला माहित नाही, रायगड असेल, रत्नागिरी असेल, हा कोकण संपूर्णपणे केमिकल झोन डिक्लेअर झालेला आहे आणि या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केमिकल इंडस्ट्री आहे आणि केमिकल इंडस्ट्री असल्यामुळं मी घरामध्ये म्हणत नाही तर प्रत्येक गावामध्ये अनेक कॅन्सर पेशंट आता मिळत आहेत, अनेक कॅन्सर पेशंट मिळत आहेत। आपण सगळे कोकणाला ज्या वेळेला काही द्यायची वेळ येते तेव्हा मुंबईकडे आपण बोट दाखवतो। आपण काय म्हणाला की कोकणाच्या लोकांना उपचार करण्याकरता म्हणून मुंबईमध्ये टाटा हॉस्पिटल आहे, मुंबईमध्ये अनेक हॉस्पिटल आहे, मुंबईमध्ये ही हॉस्पिटल आहेत ही फक्त कोकणाच्या वाट्याला येत नाहीत, अख्ख्या जगाच्या वाट्याला येतात। जगातून माणसं इथं उपचार घ्यायला येतात ह्या मुंबईमध्ये। त्यामुळं आपल्याला कोकण हा केमिकल झोन असल्यामुळं आपण कोकणामध्ये तात्काळ जो 3 नंबरच्या आपण यादी वाचून दाखवली त्याच्याऐवजी प्रायोरिटीनं त्या ठिकाणी एखादं कॅन्सर हॉस्पिटल, मग ते सिंधुदुर्गमध्ये करा किंवा सेंटर म्हणून ते रत्नागिरीतच करावं लागेल, रत्नागिरीमध्ये करा किंवा रायगडला करा, कुठे करा हा माझा आग्रह नाही, पण कोकणाकरता हे हॉस्पिटल आपण सुरू करणार का हा माझा पहिला प्रश्न आहे। म्हणून मी हरकत घेत नाही, केमिकल झोन आमच्याकडे आहे। मी ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतो ते लोटे, आज घराघरातून माणसा कॅन्सर झालाय म्हणून घाबरून जिकडे तिकडे टेस्ट करतायत, काही माणसं घाबरून टेस्ट करत नाहीत। अध्यक्ष महोदय, दुसरा माझा जो मंत्री महोदय अनुभव आहे तो आज आपल्या राज्यामध्ये एकंदरीत कॅन्सर पेशंट बघितले आणि कॅन्सर पेशंट मरण्याचं प्रमाण बघितलं तर सुदैवानं, माझं चुकत असेल मला करेक्ट करा, महिलांपेक्षा पुरुषांमध्ये हे प्रमाण फार मोठं आहे। प्रचंड प्रमाणामध्ये पुरुषांना कॅन्सर जास्त होत आहेत आणि मरणाचं प्रमाण सुद्धा पुरुषांचं जास्त आहे, हा माझा अभ्यास सांगतो। ते खोटं असेल तर मला आनंदच आहे। महिलांचं होतं काय की स्तनाचे कॅन्सर त्यांना आंघोळ बिंघोळ करताना किंवा बाळाला दूध देताना सहज त्यांचा शरीरावर हात फिरत असतो, त्यामुळे एखादी आलेली गाठ त्यांना कळते। जास्तीत जास्त महिलांना 2च प्रकारचा कॅन्सर होतो, एक स्तनाचा कॅन्सर होतो आणि गर्भाशयाच्या पिशवीचा कॅन्सर होतो। माझ्या माहितीप्रमाणे गर्भाशयाच्या पिशवीच्या कॅन्सरची सुरुवात अशी होते की त्या महिलेला नियमित पाळी येण्याच्या ऐवजी ती पाळी त्या ठिकाणी चुकते आणि ब्लिडिंग व्हायला सुरुवात होते। त्यावेळेला जर तिने योग्य वेळेला टेस्ट केली तर महिलेला कॅन्सरची सुरुवात होते, म्हणून ताबडतोब गर्भाशयाची पिशवी काढून टाकली अध्यक्ष महोदय तर त्या महिलेचा जीव वाचतो। स्तनाचा कॅन्सर गाठ झाली म्हणून ताबडतोब चेक केली, तेवढाच भाग कट करून टाकला तर महिला वाचतात, पण पुरुषांना अशा प्रकारचं कुठलंही सिम्पटम्स नाही, असा माझा अभ्यास सांगतो की कॅन्सरचं कुठल्याही सिम्पटम्स नाही। कॅन्सर हा सर्वसाधारणपणे 4th स्टेजला गेला तरच तो लक्षात येतो, न पेक्षा हा कॅन्सर झालाय हे कळतच नाही, ही सगळ्यात मोठी अडचण आहे। एखाद्या दुसऱ्या कुठल्या तरी ऑपरेशन करता तो जर पार्ट ओपन केला आणि तिथली गाठ वगैरे जर डॉक्टरनी बायोप्सी म्हणून चेक केली तर त्याला कॅन्सर झाल्याचं प्रायमरी स्टेजला लक्षात येतं, तर तो वाचतो, नाही म्हणजे तो 4th स्टेजला गेल्यानंतर लक्षात येतं आणि भयानक अशा पद्धतीचं कॅन्सरचं प्रमाण वाढलंय। आणि म्हणून सिम्पटम्स नाहीत तरी सुद्धा ज्या आता प्री टेस्ट घेतल्या जातात, नाही अशातला भाग नाही, पण तशा प्रकारची व्यवस्था आपण करणार का? स्पेसिफिक हो, मी साहेब तेच सांगितलं, तशा प्रकारची आपण व्यवस्था करणार का? कोकणामध्ये केमिकल झोन जाहीर झाल्यामुळं आपण कोकणामध्ये हॉस्पिटल त्या ठिकाणी ताबडतोब सुरू करण्याची प्रायोरिटी देणार का? आणि पुरुषांच्या बाबतीत, महिलांच्या बाबतीत पण तोच आधार आहे, परंतु मला जे कळतं ते पुरुषांच्या बाबतीत सुद्धा प्री टेस्ट घेण्याची काही व्यवस्था आपण करू शकाल का किंवा असली तर माहिती द्या। धन्यवाद। रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका।